लोकसभा निवडणुका जवळजवळ येत आहेत, तसं महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वाढ होत जाते. काँग्रेसला महिनाभराच्या आतमध्ये दुसरा झटका राज्यामध्ये बसलाय. ज्या दिवशी भारत जोडो न्याययात्रा काढण्यात आली त्याच दिवशी मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला दिल्लीमध्ये एक चांगला चेहरा मिळाला. यानंतर चर्चा सुरू झाल्या, त्या म्हणजे काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाच्या. ते अजित पवार गटात जाणार आहेत अशा बातम्या आल्या. त्यावर बोलताना त्यांनी प्रतिक्रियाही दिली की मी सध्या काँग्रेसमध्ये आहे, पुढील मला माहीत नाही. अशातच आज सकाळी त्यांनी ट्विट करून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. मग हे बाबा सिद्दीकी एवढे महत्त्वाचे का आहेत? त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला? अजित पवार गटाला त्यांची गरज का पडत आहे? जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहेत नवराष्ट्र. मंडळी, बाबा सिद्दीकी यांनी जे ट्विट केले त्यामध्ये त्यांनी लिहिले की 48 वर्षाच्या काँग्रेससोबतचा प्रवास समाप्त झाला आहे. अर्थात एवढ्या मोठ्या कालखंडासाठी एखादा नेता एखाद्या पक्षासोबत काम करत असेल तर साहजिकच आहे तो नेता पक्षासाठी किती महत्त्वाचा असतो. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या काँग्रेसमधून जाण्याचे काँग्रेसला नुकसान तर होणारच आहे. वांद्रेमधून बाबा सिद्दीकी हे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1999, 2004 आणि 2009 अशा सलग 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. 2004 पासून ते 2008 पर्यंत ते मंत्रीही होते. त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय होते. त्यानंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी ही काँग्रेसचा आमदार आहे. असा लांबलचक प्रवासाचा शेवट त्यांनी आज राजीनामा देऊन ट्विटरवर ट्विट करून सांगितलं आहे. 1977 मध्ये त्यांनी तरुण वयातच काँग्रेस पक्ष जॉईन केला होता. त्यांनी हळूहळू विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षामध्ये संघटनेमध्ये काम केलं आणि एवढ्या उंचीवर ते जाऊन पोहोचले. महत्त्वाचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे झालेले पाहायला मिळतात. सुरुवातीच्या काळात ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वांद्रेचे देखील झालेले पाहायला मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी काँग्रेस पक्षाचं काम केलं. 2000 ते 2004 या काळात ते मुंबई म्हाडा बोर्डाचे अध्यक्षही होते. 2014 मध्ये त्यांचा भाजपच्या आशिष शेलार यांनी पराभव केला आणि बाबा सिद्दीकी यांचा हा राजकीय आमदार म्हणून प्रवास तिथं 2014 मध्ये थांबला होता. ईडीच्या रडारवर बाबा सिद्दीकी होते. 2017 पासून ईडीच्या रडारवर ते आहेत. मे 2017 मध्ये कथित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि इतरांच्या विविध ठिकाणी शोध घेतला होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने 2018 मध्ये त्यांच्या सुमारे 462 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार मुंबईतील वांद्रे येथील जमुरियत झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पात फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. 108 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई केली होती. 2012 मध्ये मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत तपास सुरू केलेला होता. अशा प्रकारे बाबा सिद्दीकी हे ईडीच्या रडारवर असलेले नेते देखील होते आहेत. बॉलिवूडमध्ये बाबा सिद्दीकींची ओळख, बाबा सिद्दीकी यांच्या मतदारसंघामध्ये जनसामान्यामध्ये जशी ओळख आहे, वांद्रेमध्ये जशी त्यांची ओळख आहे, तशीच मोठ्या मोठ्या बॉलिवूड स्टारसोबतही, कलाकारांसोबतही, अभिनेत्यांसोबतही, त्यांच्या अभिनेत्रींसोबतही ओळख आहे. दरवर्षी रमजानच्या मुहूर्तावर मुंबईत मोठी इफ्तार पार्टींचं आयोजन बाबा सिद्दीकी करत असतात. यामुळे त्यांना इफ्तार पार्टीवाले बाबा सिद्दीकी म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांच्या इफ्तार पार्टीत बॉलिवूड स्टार सलमान खान, शाहरुख खानपासून छोटे मोठे अनेक सेलिब्रिटी सहभागीही होत असतात. अशी त्यांची एक प्रकारे ओळख आहे. आता हेच बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडून अजित पवार गटाची वाट धरलेली पाहायला मिळते. त्यामुळे अजित पवारांना सिद्दीकींची गरज का पडली असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये मुंबईत पक्षाला मुस्लिम चेहरा हवा असं कारण सांगितलं जात आहे. आमदार नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. मात्र अधिवेशन काळात त्यांच्या सत्ताधारी बाकावरील हजेरी अनुत्तरित प्रश्नाची उकल झाली. मात्र यावरून भाजपाने टीका केली आणि भाजपाने मलिकांना सोबत घेण्याचा विरोध केला. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत मुस्लिम चेहऱ्याची गरज निर्माण झाली असं सांगितले जाते. त्यामुळे तीच गरज पूर्ण करण्यासाठी बाबा सिद्दीकी अजित पवार गटात येऊ शकतात, किंबहुना ते जवळपास आल्यासारखंच पाहायला मिळतंय. त्यांनी आज काँग्रेसचा राजीनामा देऊन तसं जाहीर केलेलं पाहायला मिळतंय. झिशान सिद्दीकी जो बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार आहेत काँग्रेसचे, ते देखील अजित पवार गटात येतील, काँग्रेसला रामराम ठोकतील असं देखील झालेलं पाहायला मिळतंय. एकंदर ईडीची रडारनंतर बाबा सिद्दीकी हे काँग्रेस सोडून अजित पवार गटासोबत जात आहेत. अर्थात एक प्रकारे ते भाजपसोबत जात आहेत, महायुतीत जात आहेत. यावर आता नेमकं भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया येईल
काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि ईडीच्या रडारवर असलेले नेते पुन्हा एकदा भाजपच्या साथीला जाऊन बसतायत यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.